नमस्कार मित्रांनो, एकनाथ शिंदे, अजितदादांची मोठी खेळी, दोघे एकत्र आले. या मोठ्या महापालिकेत भाजपाला पाडलं एकटं. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राज्यात मुंबईसह 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. असे उमेदवार अर्ज दाखल करण्याचे शेवटचा दिवस आहेत. अगदी आज सकाळपर्यंत युती आघाडीची बोलणी सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष आपल्या सोयीनुसार काही ठिकाणी युती आघाडी तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहेत. छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ आणखी एका मोठ्या महापालिकेत शिवसेना भाजप युती फिसकटली आहेत. भाजपसाठी मोठा धक्का हा आहे की अजितदादा आणि एकनाथ शिंदे एकत्र आले आहेत. हे दोन्ही नेते राज्याचे उपमुख्यमंत्री असून भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये आहेत. आता एका मोठ्या महापालिकेत भाजपाला एकट्याला सोडून अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची युती होणार आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहेत. 16 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल लागेल. नाशिक महापालिका निवडणुकीत अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र आले आहेत. नाशिक महापालिकेची एकूण सदस्य संख्या 122 आहेत. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 92 ते 95 आणि अजितदादांची राष्ट्रवादी 27 ते 30 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. रिपब्लिकन सेनेला 2 जागा सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेसाठी त्रिशंकू लढाई होणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी असा सामना रंगेल. मागच्या 2 ते 3 वर्षात नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं. त्यांच्या अनेक मोठ्या नेत्यांनी एकंदर शिंदेच्या शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नुसतंच विनायक पांडे आणि वाघ या ठाकरे गटाच्या 2 मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये मोठं नाराजगी नाट्य पाहायला मिळाले. नाशिक भाजप कार्यालयाबाहेर आमदार देवयानी फरांदे यांनी आपली नाराजगी लपवता आली नाही. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी या पक्ष प्रवेशाला विरोध केला होता. छत्रपती संभाजीनगर महापालिका भाजप स्वतंत्र लढवण्याच्या तयारीत आहेत. 40 जागा शिंदेच्या शिवसेनेला स्वतंत्र लढणार तर 41 जागांवर दादांची राष्ट्रवादी व शिंदे यांची शिवसेना सोबत लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या 2 वेगवेगळ्या भूमिका. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर स्वतंत्र लढणार तर नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोरडकर व हेमंत पाटील दादांच्या राष्ट्रवादी सोबत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.